नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 20 मधील एका निवासी सोसायटीमध्ये पहाटे 4च्या सुमारास सोसायटीची सुरक्षा भिंत अचानक कोसळली, ज्यामुळे जवळच उभ्या असलेल्या 5 दुचाकी थेट खड्ड्यात पडल्या होत्या। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। बाजूला एक इमारत बांधण्याचं काम सुरू असून खोदकाम करत असल्यामुळे भिंत कोसळली असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली होती। या प्रकरणी आता नवी मुंबई पालिकेने कारवाई केली असून बिल्डरला पत्र देखील पाठवले आहे। शिवाय खड्ड्यात अडकलेल्या दुचाकी काढण्याचं काम सध्या सुरू आहे। आज सकाळी 6 वाजता विजन बिल्डर्स मार्फत जे कन्स्ट्रक्शन चालू होतं प्लॉट नंबर 54 सेक्टर 20 ऐरोली येथे खोदकाम करत असताना जी शेजारची वॉल कंपाऊंड होती ती पावसामुळे खचली आणि त्याच्यासोबतच 5-6 गाड्या त्या खाली गेल्या जमिनीमध्ये। सर काय कारवाई वगैरे काय गुन्हा दाखल वगैरे काय करण्यात आला आहे? गुन्हा दाखल सध्या तर नाही केला, परंतु आपण त्यांना एक शो कॉज नोटीस दिलेली आहे आणि आपण आपला अहवाल आयुक्तांना आणि टाउन प्लॅनिंग विभागाला पाठवलेला आहे। सध्या सर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सोसायटीला तर सांगितले समजून, पण बिल्डरांना पहिले समजावून सांगावं लागतं त्यापेक्षा त्यांनी काम करताना कशी काळजी घ्यायला पाहिजे सुरक्षिततेची ते त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं आणि त्यांचा रिपोर्ट मागितला ते काय काय काळजी घेणार आहेत इथून पुढे। अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून काय उपाय अशा घटना पुढे घडू नये म्हणून सर्व बिल्डर्सना आम्ही आवाहन करू की कोणत्या कोणत्या प्रिकॉशन तुम्ही घ्यायला पाहिजे कारवाई करता म्हणजे खोदकाम करताना, जेणेकरून या दुर्दैवी घटना परत घडणार नाही। सर जेव्हा 4 गाड्या त्या ढिगाऱ्याखाली आलेल्या आहेत त्यांचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, ते नुकसान भरपाई देखील नागरिक मागत आहे। हो, तशी मागणी आली आहे, ते संबंधित बिल्डरला सांगू।